नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवाणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. रुद्र छान तयार होऊन गिरिजाला आवाज देतो, पण गिरिजा तिथे येण्या अगोदरच सावी येते. त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि गाडीवरती बसते. रुद्र तिला आरशातून पाहतो आणि रागातच म्हणतो की सावी, खाली उतर, खांद्यावरचा हात काढ, कारण मला हे अजिबात आवडणार नाही. आपण तुळजापूरमध्ये राहतो, मला आणि आबासाहेबांना सगळेजण लोक इथं सगळे ओळखतात आणि तू माझ्याशी गाडीवर बसताना अंतर ठेवून बसत नाहीस. माझं लग्न झालं आहे आता, मला हे अजिबात मान्य नाही. सावी म्हणते, तुला हे आज आठवतंय का? रुद्र म्हणतो, याआधीच मला ते कळत होतं, फक्त मला बोलता आलं नाही. पण आता तू माझ्यापासून लांब राहा, हेच तुला मला सांगायचं आहे. सावी म्हणते, रुद्र, मलाही एन्जॉयला यायचं होतं, म्हणून म्हटलं की आपण सोबत गेलो असतो. रुद्र म्हणतो, मला नाही आवडणार ते, आणि माझ्यासोबत गिरिजा येत आहेत. आणि असंही त्यांना जरी एन्जॉयला यायचं नसतं ना, तरीसुद्धा मी तुला गाडीवरती नेलंच नसतं. तितक्यात गिरिजा तिथं येते आणि सावीला म्हणते, झालं असेल तुमचं बोलणं तर आपण निघूयात का, कारण आम्हाला एन्जॉयला जायचं आहे. आणि मग ती रुद्रच्या पाठीमागे बसते. मुद्दामच सावीच्या समोर रुद्रच्या खांद्यावरती हात ठेवते आणि दोघेही तिथून निघून जातात. सावीला तर मनातून खूप राग आलेला असतो. ती मनातच म्हणते, गिरिजा, आज तू जिंकली आहेस, पण एक दिवस मी रुद्रला माझ्यासोबत पुन्हा पहिल्यासारखं बोलायला लावेलच, आणि रुद्र माझ्यासोबत नेहमीसारखा गोडसुद्धा बोलेलच. इकडे नागेश्वर मात्र प्रचंड खुश असतो. सुभानराव, याला म्हणतात प्रकरणाला कुलूप लावणं. अगदी चोख काम केलंय बघा तुम्ही. पण आता तो ड्रायव्हर पोलिसांना काही उलटं सांगून नाही बसला म्हणजे बरं, कारण काय आहे ना, पोलिसांचा पाहुणचार घेतल्यानंतर सांगता येत नाही. तेव्हा सुभानराव म्हणतो, त्याची काळजीच करू नका, तो तोंड उघडणारच नाही, कारण त्याला त्याच्या पोराच्या जीवाची भीती घातली आहे. नागेश्वर म्हणतो, अगदी एक नंबर काम केलं सुभानराव तुम्ही, पण या सगळ्यामध्ये आपलं नुकसान खूप झालं. आपला माल पकडला गेला ना, आणि तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे. तेव्हा सुभानराव म्हणतो, त्याची काळजीच करू नका, त्याचीसुद्धा सोय आम्ही केली आहे. म्हणजे आता दारूच्या बाटल्या मागच्या दरवाजाने आपल्याकडे येतील आणि त्याच्याऐवजी रंगीत पाणी भरून ठेवलं आहे. नागेश्वर तर प्रचंड खुश होतो. अरे वा सुभानराव, विषय का, एकच नंबर काम केलं तुम्ही. आता इकडे रुद्र आणि गिरीच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतात आणि इन्व्हिटेशन कार्डवरती दीपप्रज्वलन आबासाहेबांच्या हस्ते करायचं आहे असं तो तिला मेन्शन करायला सांगतो. तसं गिरिजा म्हणते, हो चालेल ना, काहीच हरकत नाही, मी तेवढं ॲड करून घेते. तितक्यात श्रीमंत तिथं येतो आणि रुद्रला म्हणतो, अरे रुद्र, त्या नवीन आलेल्या मावशी त्यांचं नावच सांगत नाही आहे, मग यादीमध्ये नाव कसं लिहायचं? रुद्र म्हणतो, फक्त मावशी लिहून ठेव तात्पुरतं. आता रुद्र गिरिजाला म्हणतो की तुम्हाला आठवतं आहे का, आपण एकदा मंदिरामध्ये गेलो होतो, तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की एक मावशी होत्या आणि त्या त्यांच्या मुलीला शोधत होत्या. गिरिजा म्हणते, हो आठवतं आहे ना. रुद्र म्हणतो, आमच्या आश्रमामध्ये सुद्धा ना एक मावशी आल्यात, त्यासुद्धा त्यांच्या मुलीला शोधत आहेत. म्हणजे त्या दोघीही व्यक्ती एकच असतील का? तेव्हा गिरिजा विचारते की कुठे आहेत त्या बाई? तेव्हा रुद्र सांगतो, आपल्या आश्रमामध्येच आहेत, मी त्यांना इथेच घेऊन आलो आहे. आता गिरिजा विचार करते, म्हणजे त्या बाई जर देवकी असतील तर म्हणूनच कदाचित ते त्यांचं नाव सांगत नाही आहेत. मला त्यांना भेटायलाच पाहिजे. मग रुद्राला ती विचारते, मी त्यांना कुठे भेटू शकते? तेव्हा रुद्र म्हणतो, इथेच आहेत त्या, चला मी तुम्हाला दाखवतो. आणि तो तिला घेऊन त्यांच्या खोलीमध्ये जातो. मात्र त्या ठिकाणी त्या नसतातच. देवकी एका ठिकाणी लपून बसलेली असते. आता श्रीमंत सांगतो की या मावशींच्या पायात ना भिंगरी आहे, सतत इकडे इकडे फिरत असतात. आत्ता ते इथे होत्या. देवकी गिरिजाला पाहून विचार करते की ही तीच मुलगी आहे, ही मला माझ्या छकुलीला शोधण्यासाठी नक्की मदत करू शकेल. पण हा मुलगाही सोबत आहे, मला हिला एकटीला भेटावं लागेल. आता हे दोघंजणं बाहेर येतात आणि गिरिजा विचार करते, आईंनी त्यांचं काम केलं असेल का? तितक्यात वासंतीचा तिला मेसेज येतो आणि मग त्यांनी केलेला प्लॅनही आठवतो. चिठ्ठी लिहिल्यानंतर वासंतीने गिरिजाला मेसेज करायचा असतो. आता गिरिजा विचार करते की आता मला इथून निघावंच लागेल, तेही रुद्राला घेऊन. इकडे श्रीमंत देवकीला सांगतो की तुला भेटायला गिरिजा आली होती, रुद्राची बायको आली होती, तिला खरंच खूप
आनंद झाला असता तुला भेटून. देवकी म्हणते, मलाही तिला भेटायचं होतं. कुठे आहे ती? गिरिजा नाव आहे का तिचं? खरंच खूप छान नाव आहे, असं ती मनात विचार करते. आता गिरिजाला भेटण्यासाठी दोघेही बाहेर जातात. इकडे गिरिजा तिच्या प्लॅनला सुरुवात करते. रुद्रला म्हणते की सगळ्यांना भूक लागली असेल ना, मी घरी जाऊन जेवणाचे डबे घेऊन येते. आणि ती तिथून निघते. तिला असं वाटत असतं की रुद्राने तिला थांबवावं आणि सोबत चलावं. रुद्रही विचार करतो की या एकट्याच चालल्यात, मग मी जातो त्यांना सोडवायला. रुद्र स्वतः म्हणतो की आता खूप ऊन झालं आहे ना, तुम्ही पायी पायी कशा जाणार, त्यापेक्षा मीच तुम्हाला घरी सोडवतो. आणि मग गिरिजाच्या मनासारखं होतं, ती लगेच तयार होते. पण जाण्या अगोदर वासंतीने तिला केलेला मेसेज ती खूप हुशारीने डिलीट करते. कुठलाही पुरावा दोघीही मागे सोडत नाहीत. आता इकडे श्रीमंत आणि देवकी बाहेर येतात तर तिथे कोणीच नसतं. नंतर कधीतरी भेट होईल असं सांगून ते दोघेही पुन्हा आतमध्ये जातात. तिकडे वासंती मुद्दामच पांघरून घेऊन एक चिठ्ठी लिहून गिरिजाच्या खोलीत जाते आणि उर्वशी तिला पाहते आणि तिला रंगेहात पकडते. वासंतीला समोर पाहून उर्वशीला तर खूपच मोठा धक्का बसतो आणि ती तिला ओढत खेचतच खाली घेऊन येते. मोठमोठ्याने नागेश्वरला आवाज देऊ लागते. आता वासंती खरं तर खूप घाबरलेली असते. आता ती चिठ्ठी वाचल्यानंतर उर्वशीला तर खूप मोठा धक्का बसतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुझा गैरसमज झाला नाही आहे, तू बरोबर आहेस, हारू नकोस, मी तुला सगळी माहिती पुरवेल, असं त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं. वासंती खोटी खोटी विनंती करू लागते की प्लीज यांना काही सांगू नका याबद्दल. पण उर्वशी ऐकणाऱ्यातली नसतेच. ती नागेश्वरला खाली बोलावून घेते. आता नागेश्वर आल्यानंतर विचारतो की काय झालं एवढा तमाशा करायला. मग उर्वशी सांगते, बघा तुमची बायको त्या गिरिजाला फितवती आहे, तिला चिठ्ठी लिहून सगळ्या खबरा देते. ती नागेश्वरला चिठ्ठी देते. नागेश्वर ती चिठ्ठी वाचून खूपच आश्चर्यचकित होतो. म्हणजे वासंतीची इतकी हिंमत वाढली आहे की तिने घरातल्या घरात गिरिजाला फितवण्यासाठी चिठ्ठी लिहिली. आता मात्र तो तिच्यावरती प्रचंड चिडतो, कारण चिठ्ठीतील अक्षरसुद्धा त्याने ओळखलेलं असतं, ते अक्षर तिचंच असतं. नागेश्वर तिला धमकावतो की काय हो, तुम्हाला आमचा धाक काय कमी पडलाय का? हे असं करण्याची हिंमत तुमची कशी काय झाली? त्या गिरिजाची आत्ताच कुठेतरी तोंड बंद झालंय आणि तुम्ही तिला अजून फितवण्याचा प्रयत्न करताय का? वासंती म्हणते, नाही, माझं थोडं ऐकून तरी घ्या. आता ती खूपच घाबरलेली असते, पण नागेश्वरच्या रागापुढे तिचं काहीच चालत नाही. उर्वशी म्हणते, आता वेळ आली आहे दादासाहेब, पुन्हा तुमचा धाक काय असतो हे तिला दाखवूनच द्या. आता तुम्ही तिला हिची लायकीच कळाली पाहिजे. नागेश्वर रागातच वासंतीचा गळा आवळतो आणि तिच्यावरती हात उचलणार. तितक्यात रुद्र त्या ठिकाणी येतो. गिरिजाबरोबर वेळेत त्याला तिथे घेऊन आलेली असते. तो जोरातच आबासाहेब असं ओरडतो आणि तितक्यात नागेश्वरचा हात तिथल्या तिथेच थांबतो. नागेश्वर चांगलाच गडबडलेला असतो. रुद्र हे सगळं पाहून खूप आश्चर्यचकित झालेला असतो. नागेश्वर म्हणतो, चिरंजीव तुम्ही? आणि रुद्र म्हणतो, हो मीच. पण आबासाहेब, हे काय पाहतोय मी? तुम्ही चक्क आईसाहेबांवरती हात उगारताय. माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये. तुम्ही आत्ता काय करत होतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. हे आत्ता पहिल्यांदा करताय की या अगोदरही तुम्ही हेच करत आला आहात? तेव्हा नागेश्वर त्याला म्हणतो, हे बघा चिरंजीव. रुद्र म्हणतो, बघतोयच आहे मी, जे काही घडलंय ना ते बघतोय मी आणि माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. उर्वशी म्हणते, रुद्र तू कुणाशी बोलतोय, तुला कळतंय का? रुद्र म्हणतो, हो, माझ्या दैवताशी बोलतोय मी, आबासाहेबांशी बोलतोय. पण ते आज चुकतायत आणि हे मला स्पष्टपणे दिसतंय. मी गप्प बसणार नाही. नागेश्वर म्हणतो, चिरंजीव तुम्ही यामध्ये पडू नका. आम्ही तुमच्या नवरा बायकोंच्या भांडणामध्ये पडतो का? नाही ना, मग तुम्ही आमच्यामध्ये पडायच नाही. रुद्र त्याला ठणकावून सांगतो, पडणार, कारण त्या माझ्या आईसाहेब आहेत आणि तुम्ही त्यांच्यावरती हात उचलताय. मी हे कधीच सहन करणार नाही. उर्वशी म्हणते, रुद्र तुला कळतंय का तू कुणाशी बोलतोय? आणि असंच काहीतरी कारण असेल म्हणून आबासाहेब असं वागत असतील ना? रुद्र म्हणतो, कारण काही का असेना, पण कुठलंच वागणं हे स्त्रीवरती हात उचलायला, अत्याचार करायचं समर्थन करू शकत नाही आणि मी या पूर्णपणे विरोधामध्ये आहे. जर मी
समाजामध्ये घडलेला असा प्रकार सहन करू शकत नाही, तर माझ्या घरामध्ये हे असं घडत असताना मी गप्प नाही बसणार. माझ्या NGOमध्ये अशा कितीतरी बायका आहेत की ज्यांना त्यांचा नवरा मारतो, सासरा मारतो, मुलगा मारतो आणि अशा कितीतरी महिलांना सुरक्षित वाटावं म्हणून त्यांचा मी आधार बनतो. रात्रंदिवस मी त्याच गोष्टीसाठी झटत असतो आणि हे माझ्याच घरामध्ये असं घडत असताना मी गप्प बसू शकणार नाही. आबासाहेब, आत्ताच्या आत्ता तुम्ही आईसाहेबांची माफी मागायची आहे. नागेश्वर चांगला शॉक झालेला असतो. रुद्र पुन्हा पुन्हा ओरडून म्हणतो की आबासाहेब, आजपर्यंत मी तुमचा कुठलाच शब्द खाली पडू दिला नाही आणि तुम्हाला माझ्या शब्दाची थोडी तरी जाण असेल तर तुम्हीसुद्धा माझा शब्द खाली पडू देणार नाही. मी तुमची खूप रिस्पेक्ट करतो, पण आज हे सगळं पाहून ते सगळं धुळीत मिळालेलं आहे. पण बाद झालं. आता माझ्या मनाचं समाधान तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आईसाहेबांची माफी मागाल. नागेश्वर रागातच म्हणतो, डोकं ठिकाणावर आहे का चिरंजीव तुमचं? काय बोलताय आणि कोणाशी बोलताय? हा नागेश्वर घोरपडे कधीच कोणाची माफी मागत नाही आणि ज्यांची माफी मागायला सांगताय ती आमची बायको आहे. रुद्र रागातच म्हणतो, ते आमच्या आईसाहेब आहेत. तो वारंवार तेच म्हणत असतो की बाबा माफी मागा, पण नागेश्वर मात्र माफी मागायला तयार नसतो आणि तो रागातच तिथून निघून जातो. आता मात्र रुद्रला खूप हारल्यासारखं वाटतं, कारण त्याने आयुष्यभर नागेश्वरची प्रत्येक गोष्ट ऐकलेली असते आणि तो तसं त्याला बोलूनही दाखवतो की मी प्रत्येक गोष्ट तुमची ऐकली, आता माझी एक गोष्ट तुम्ही ऐका, आईसाहेबांची माफी मागा. मात्र नागेश्वर तसाच तिथून निघून गेल्यामुळे रुद्रला चांगलाच धक्का बसलेला असतो. उर्वशी म्हणते, रुद्र, तू खूप चुकीचं वागला आहे. तू तुझ्या आबासाहेबांशी या भाषेमध्ये बोललास. कळतंय तुझे कान कोण भरतंय ते. आता तिचा इशारा सगळा गिरिजावरती असतो. गिरिजा त्याला म्हणते, थोडंसं माझं ऐकता का? कदाचित रागाच्या भरामध्ये एखाद्या वेळेस झालं असेल चुकून आबासाहेबांकडून, पण तुम्ही इतकं ताणू नका ना, द्या ना विषय सोडून. तेव्हा रुद्र रागातच म्हणतो, गिरिजा, तुम्ही यामध्ये पडू नका. माफी तर आबासाहेबांनी आईसाहेबांची मागितलीच पाहिजे. या सगळ्या प्रकरणामुळे रुद्र खूपच दुखावला गेलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो वासंतीला म्हणतो, जर आबासाहेबांनी माफी मागितली नाही तर आपण हे घर सोडून जायचं, आणि तो त्या दोघींनाही घेऊन तिथून निघून जायला लागतो. आता रुद्र खरंच घर सोडेल का नागेश्वर वासंतीची माफी मागेल, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.